शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देऊन तात्काळ पहिला हप्ता वितरित करा. नगरसेविका वंदनाताई भामरेंचे आयुक्तांना निवेदन. लवकरच हप्ता खात्यात जमा होणार, आयुक्तांचे आश्वासन. याबाबत अधिक वृत्त असे की शहरी शबरी आवास योजनेच्या माध्यमातून धुळे मनपाच्या 245 प्रस्तावित लाभार्थ्यांपैकी 144 लाभार्थी पात्र करण्यात आले असून त्यापैकी 90 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करायचा आहे. त्या अनुषंगाने मनपा माध्यमातून प्रक्रिया सुरू आहे. असे असताना देखील बांधकाम परवानगी नसल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला जात असून नियमानुसार 269 स्क्वेअर फूट जागेला कुठल्याही बांधकाम परवानगीची आवश्यकता नसते. शिंदखेडा नगरपंचायतीत नगर भूमापन कडून मिळालेल्या अभिलेख प्रमाणपत्राच्या आधारावर सदर लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देऊन लाभ देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आपल्या लाभार्थ्यांचे देखील नगर भूमापन धुळे विभागामार्फत मिळालेल्या अभिलेखावर बांधकाम परवानगी द्यावी असे आशयाचे निवेदन आज नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले व त्या संदर्भात चर्चा करण्यात आली व या ठिकाणी गेल्या 7 वर्षापासून येथील स्थानिक नागरिक या झोपडीत राहत असून 7 वर्षापासून या आदिवासी लाभार्थ्यांना टाळाटाळ करण्यात येत असून शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर या ठिकाणी पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणीचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले. प्रसंगी या ठिकाणी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आयुक्त यांनी देखील या मागणीला सकारात्मक भूमिका घेत लवकरच 80 ते 90 लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर पहिला टप्पा जमा होणार असल्याचे समजते. यावेळी नगरसेविका वंदनाताई भामरे, मीराबाई जाधव, आशाताई कुवर, दीपक जाधव, शोभा पवार, दीपक जाधव, यमुनाबाई धनराज ठाकरे, विमलबाई गायकवाड, झिपा वाघ, बन्सीलाल मोरे, आनंदा मोरे, प्रशांत जाधव, तेनाबाई ठाकरे, जिजाबाई पवार, दशरथ पवार, दाकू बागुल, अक्काबाई मोरे, हिरुबाई भोई, रजूबाई मालचे, राजू हालोर, निर्मलाबाई सोनवणे, रंजना सोनवणे आदी सर्व, रवींद्र पवार, मोहिनी पवार, यमुनाबाई मालचे, दादा मोरे, गोकुळ मालचे आदी सर्व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्र्यांनी आता 2 वर्षापूर्वी योजना लागू केली. त्याच्या आधीपासून आमचे प्रधानमंत्री आवास योजनेचं काम चाललेलं होतं. नंतर आम्ही हे केलं आणि त्याच्यानंतर हे सगळ्या लोकांचे सगळे मी डॉक्युमेंट तयार केले आणि त्याच्यानंतर मी इथं सबमिट केले आणि याच्यावर अंतिम टप्प्यावर काम आलेले. आणि आता तुम्ही तहसीलदारांना पत्र द्यायला लावलं त्या दिवशी. तहसीलदारांचा काहीच रोल नाही इथं. आता शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये त्या लोकांना 2 हप्ते मिळून गेले. त्यांचा अभिलेख जो सिटी सर्वेचा होता तो अभिलेख मी या लोकांचाही काढून आणला, तिथं जोडलेलं आहे. त्याच्यावर बांधकाम परमिशन मिळाली पाहिजे. शेवटी तोंडे घासायला आणि बांधकाम